किती बोलली, बाप रे बाप, किती बोलली मला. मला वाटलं सुधारलीस काय. मी म्हटलं होतं की नाही हे सुधरतच नाही, हे काळ्या दगडावरची रेष आहे. माझी ननद सुधरत नाही. मी एवढा हौशीने स्वयंपाक बनवला आणि मला वेटरची जागा देऊन राहिली, मला टीप देऊन राहिली. टीप मला म्हणते छान स्वयंपाक बनवला ग म्हणते. बरं ठीक आहे, तू माझं कौतुक कर आणि मला गिफ्ट दे, पण तू मला वेटरचं उदाहरण कशाला देऊन राहिली. म्हणजे याचा अर्थ मी वेटर आहे का. मला म्हणजे तू मला किती हलकट बोलून राहिली, मला समजून राहिलं हे. ए मंदा नाही काय, मंदा सुधरू शकत नाही, मंदा सुधरूच शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. मंदा सुधरली तर मग काय मजा व्हिडिओ पाहायची. मग विलन आहे ना मंदा आपल्या पूर्ण स्टोरीची. नमस्कार सर्वांना. नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओले आणि कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटतात. तर खूप मेहनतने व्हिडिओ बनवतो हो आम्ही. आता एवढा उन्हाळा आहे आणि आमच्या विदर्भात तर खूपच ऊन तापते, पण एवढ्या उन्हाळ्यात आम्हाला बिना फॅनचं व्हिडिओ बनावं लागतात, कारण फॅन कूलरचा आवाजसुद्धा या व्हिडिओमध्ये येते जर आम्ही फॅन लावला तर विचार करा किती गरमी होत असणार आम्हाला व्हिडिओ बनवताना. खूप मेहनत करावी लागते आणि एवढी मी 2 वर्ष मेहनत केली. तुम्हाला सगळ्यांना आतापर्यंत माहीतच झालं असणार की माझं जे वावा कॉमेडी कार्टून चॅनल आहे त्याच्यावर मी 2-3 वर्ष होऊन राहिले आता. त्याच्यावर मी एवढी मेहनत केली, एवढा माझे छान सबस्क्रायबर वाढले होते, एवढा आपला यूट्यूबचा मोठा परिवार झाला होता त्या चॅनलवर, आपलं मोठं चॅनल. आणि 2 दिवसा पहिले यूट्यूबने मला त्याच्यावर कार्टून व्हिडिओ बनवण्यास मना केली. मला यूट्यूबने मेसेज केला की तुम्ही आता त्याच्यावर कार्टून व्हिडिओ टाकू शकत नाही. सांगा आता, एवढी मेहनत गेली आमची पाण्यात. पण जाऊ द्या, आता काय करता, आपलं हे चॅनल सुरू आहे. आणि मग मी एक नवीन चॅनल सुरू केलं, त्याचं नाव आहे महाराष्ट्राचं कार्टून. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये पिन करते. प्लीज सर्वांनी त्या लिंकवर जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला वावा कॉमेडी कार्टूनचे जे व्हिडिओ असते तुम्हाला त्या महाराष्ट्राच्या कार्टून चॅनलवर पाहायला मिळतील. आणि वावा कॉमेडी कार्टून ते आपलं बंद नाही झालं, त्याच्यावर फक्त कार्टून व्हिडिओ टाकणं बंद केलं मी. त्याच्या रेसिपीचे व्हिडिओ आपले चालूच राहतील, कारण एवढा मोठा आपला परिवार आहे तिथं, तर आपण बंद कसं करता. पण तिथं मी रेसिपीचे व्हिडिओ टाकणार आहे आणि कार्टून व्हिडिओ मी महाराष्ट्राचं कार्टून या चॅनलवर टाकणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि खरंच सपोर्ट करा आम्हाला, कारण यूट्यूबने अजिबात साथ दिली नाही, मला अजिबात साथ दिली नाही. एवढी माझी मेहनत माझी पाण्यात गेली, मला इतकं वाईट वाटून राहिलं. पण तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टपर्यंत जसं तुम्ही आतापर्यंत प्रेम दिलं ना, तर याही पुढे प्रेम द्या. त्या नवीन चॅनलला वर जाऊन नक्की पहा, त्याचं थंबनेल पण वेगळा आहे आणि त्याच्या स्टोऱ्या पण वेगळ्या, त्याचे कॅरेक्टर पण वेगळेच घेतलेले आहेत. तर प्लीज ते जाऊन तुम्ही नक्की व्हिडिओ पहा. आता प्रियंका, तू इथे येऊन बसली, मी तुला तिकडे पाहून राहिलो. चहा बनव बरं, चांगला चहा बनव, मला दुकानात जायला लागते. मंदाताई श्वेताताई नाही येत का तिथं, त्यांनी बनवायला लावा ना चहा. मंदाताई श्वेताताई कशाला चहा बनवायला लावू मी, काही बोलतो. त्या पाहुणे आल्या, त्यांना काय चहा बनवायला लावू का मी. 2 दिवसासाठी आल्या त्या, त्यांना चहा सांगू का करायचा. हो, काय झालं मग, मी तुम्हाला चहाच बनवायला म्हटलं ना. मी कुठं तुम्हाला त्यांनी पुरणाची पोळी करून खायला सांगितली की पुरणाची पोळी करून खाऊ घालायला लावा तुमच्या बहिणीला. मग तर चहाच बनवायला सांगितला ना. मग काय 2 दिवस माहेरी गेलं म्हणजे काय चहाही बनवू येत नाही का. प्रियंका, हे डबल चालू झालं वाटते ती आहे ना. याला हे सांगा, त्याला ते सांगा, त्याला ते सांगा. डब्बल चालू मी नाही केलं. तुम्ही काय कानात काय बोटं घालून बसले होते का. मला किती घालून पाडून बोलली तुमची बहीण, किती घालून पाडून बोलली, किती बोलली मला, किती इन्सल्ट केली माझी. त्यांच्या भाषेत सांगायचं तर इन्सल्ट केली, किती अपमान केला माझा, घोर अपमान केला. मी एवढं छान मस्त जेवण बनवलं त्यांच्यासाठी आणि त्यांनी मला वेटरचा दर्जा दिला. काय तर बने वेटर आहे, वेटरसारखा स्वयंपाक बनवतो नाही तू. काही थोडीशी त्यांना वाटायला पाहिजे होती. मी म्हटलं ना तुम्हाला की मंदाताई सुधरू शकत नाहीत, मंदाताई हे सुधरू शकत नाही. जाऊ दे, लक्ष नको देऊ मंदाताईकडे, तिचा स्वभाव तसा आहे. तू मंदाताईचा राग माझ्यावर कशाला काढून राहिली. तू चहा बनव पहिली. हे पहा, छाया तर माहेरी चालल्या गेल्या, त्यांना कारणच होतं. पण आता मीही थांबत नाही. तुमच्या बहिणीला 2 महिने 6 महिने ठेवा इथं, पण मी इथं 1 दिवसही राहत नाही. मलाही माहेर आहे, मी तर नवीन आहे, मला पण जा वाटते. अरे तू प्रियंका असं मदरच कशाला काही आणतो. आता चहा बहिणी गेल्या, तू पण चालली गेली तर काय म्हणतील त्या काही म्हणू, कारण त्यांच्यासोबत कसंही वागलं तर त्या मला वाईटच म्हणतात. तर मीच कशाला राहू इथं. पण त्यांना घेऊ दे ना टोले, दोघी बहिणींना करू दे ना कामं. माहेरी आल्या म्हणजे मस्त आराम खातात आणि त्यांना मग बोलणे सुचतात. तर माहेरी आल्यावर कामही करावं लागले पाहिजे, तेव्हाच समजते नेमकं काय आहे. तर नाही राहू दे, सध्या नको जाऊ, तू बहिणी आल्या की जाजू. हे पहा, पण मी मंदाताई श्वेताताई सोबत एक शब्दही बोलणार नाही आता, शब्दही नाही.
ठीक आहे नको बोलू पण आता चहा ठेव. आता तुम्ही मला फोर्स नका करू की माझ्या बहिणीसोबत बोल, माझ्या बहिणीसोबत बोल. मी त्यांच्यासोबत बोलणार नाही म्हणजे बोलणार नाही. त्या बोलायच्या लायकीच्या आहेच नाहीत. ठीक आहे नको बोलू. चल आता उठ पहिले चहा ठेव. चहा 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 त्या माणसाला नुसतं चहासाठी जीव चालला. काय करू या मंदाताईचं श्वेताताईचं. या बाईच्या मंदात माणसाचं मरण होते. बोलावतं कोणाकडून बोलाव. इकडून बोलावतं बहिणीला राग येते, इकडून बोलावतं बायकोला राग येते. करावं तर काय करावं. काय ग बाई, अजून कशाने आली या मुली? किती वेळचं पाठवलं मी दुकानामध्ये यांना. अगं तू कोणत्या दुकानामध्ये पाठवलं? अगं आपल्या पूर नवीन आहे इथे, त्यांना कुठे शॉप माहिती आहे. तू जायचं असतं ना ग श्वेता. अगं दीदी माहिती आहे ना त्यांना शॉप. मी सांगितलं त्यांना कसं जायचं काय जायचं ऍड्रेस सांगितला मी त्यांना. गेले असतील बरोबर. इतके पण लहान थोडी नाहीत काही, समजते त्यांना सर्व. अच्छा हो का, येतील मग येतील. मम्मी मम्मी अगं आल्या ग. किती वेळ लावला. किती वेळच्या गेल्या ग तुम्ही. आणि का ग गार्गी फक्त 2च पॉकेट आणले तू. हो मम्मी आम्ही दोघींसाठी 2च पॉकेट आणले मी कुरकुरीचे. अगं बाई कपाळ माझं एवढं पण कळत नाही गारू तुला. तर मी 4-5 पॉकेट आणायला सांगितले होते ना. तू 2 पॉकेट कसे आणले आणि बाकीचे पैसे कुठे आहेत? बाकीचे पैसे तनूकडे. तनू दे बरं पैसे वापस. माझ्याकडे नाहीये दीदी. माझ्याकडे नाहीये पैसे. तुझ्याकडेच तर होते. अगं तनू अशी काय करते. मी तुला पैसे दिले नव्हते का? त्या काकाने आपल्याला वापस दिली होती. मी तुझ्या हातात नव्हते दिले का पैसे. खोटी नको बोलू. नाही ना दीदी माझ्याकडे नाही आहे ना. पाडले बहुतेक हिने. ही नेहमीच पैसे पाडते. दुकानात पाठवलं म्हणजे पैसे हरवून येते ही. तू पाडले का पैसे तनू? तू पैसे पाडले? हो पाडले क्लिक. अगं नेहमीच पाडते ती बावरेट. तर किती आज शिकवलं मी की पैसे पक्के पकडायचे पाळायचे नाही. तर तिला कळत होते मी काय करू. कशी मूर्ख आहे का तू. बस खबर पाडले आणि असं 2 पॉकेट घेऊन आली. तुला म्हटलं तर 4 पॉकेट आण. आम्हाला पण खायचे होते ना कुरकुरे. आम्ही कुरकुऱ्याची किती वाट बघून राहिलो होतो आणि तू 2 पॉकेट घेऊन आली आणि पैसे पाडून आली. मावशी मी हिच्याकडे दिले होते. मला काय माहिती पाडते. आता काय सॉरी म्हणून उपयोग आहे. तुला म्हटलं तर ना ग गार्गी तू तर मोठी आहे ना. तुला म्हटलं तर आम्ही 4-5 पॉकेट घेऊन येतो. 2 का बरं घेऊन आली. मावशी माझं लक्षातच नाही आलं. काय बाई तुम्हाला एवढं पाणी सुटलं माझ्या. एक काम कर ती पॉकेट आम्हाला देऊन दे आणि तुला परत देते मी पैसे. तू परत घेऊन ये जा. मम्मा मी नाही जात. खूप लांब जावं लागते. मी नाही जात. अगं जा म्हटलं ना तुला. गार्गी तू खूप उद्धट झाली हा. अजिबात तू काम ऐकत नाही आता माझं. काय झालं बघ. काय पाळलं काय कुरकुरे काय काय झालं काय. कुठे गेलते हो तुम्ही. बकेट कुठून आणली ती. आजी आम्ही दुकानात गेलो होतो. आईला मावशीला कुरकुरे पाहिजे होते. आम्हाला लक्षच नाही राहिलं. माझ्याने पैसे पडले आजी. मी मुद्दामून नाही पाळले. तिकडून गाडी आली म्हणून पडले. हो ना मम्मी नुसतं पैसेच पाडले ही तन्वीनी. हिला काही कळलंच नाही. मी म्हटलं 4-5 पॉकेट घेऊन ये. 2 पॉकेट घेऊन आली. आता परत जा म्हटलं तर जाऊन पण नाही राहिली. आता माय तुम्ही काय जेवलं नाही काय दोघी बहिणी. आता लहान लेकराचा खाऊ खाता तर लहान आहात तुम्ही. हे कुरकुऱ्याचे पाकिट खाता आणि त्या लेकराच्या हाती पैसे दिले पाडले. त्या लेकरांना त्याला काय समजते. अंडावाली पाठवून राहिली का आता पैसे पाडले व्हावी. काही आपलं काही खात राहता. लहान थोडी नाही तुम्ही. आता त्याच्यात काय आहे मम्मी. लहान आणि मोठं काय वाटलं म्हणून खाऊन राहिलो. आता त्या सुना काय खातच नाहीत काय. दिवसभर तर खात राहतात त्या. तुला माहिती होत नाही. तू दुपारी झोपली असते की नाही तर काही काही करून खातात घरात. असं काय गाव दे खातात तर घरच खातात ना त्या. तुमच्यासारख्या बाहेरची पाकिट आणून खात नाहीत त्या. आता आम्ही काय रोजच खातो का. आजच सांगितलं फक्त. एवढी कशाला चिडून राहिली तू. एवढी कशाला चिडून राहिली का व मंदा. त्या प्रियंकाले किती वाईट वाटलं. तिने एवढा चांगल्या कौतुकाने तुला स्वयंपाक बनवला आणि तिला तू पैसे देऊन राहिली. काय तर म्हणता आमच्या गावातल्या वेटर असाच स्वयंपाक करते. अव काय बोलतं मंदा. तुला काहीतरी डोक्यात तुझे काही किडे भरले आहेत का म्हणता. तुला बोलताना तुला काहीच विचार वाटत नाही का समोरच्या मनाचा. की समोरच्या मनाला काय वाटीन काय नाही वाटीन. हे बाबाई मम्मी मी तर खूप चांगल्या मनाने तुझ्या सुनीला टिप देऊन राहिली होती. तिला गिफ्ट देऊन राहिली होती. बक्षीस देऊन राहिली होती ननदच्या नात्याने. आज तिने त्याचा वेगळा अर्थ काढला. त्याची माझी काय चुकी आहे. तशा पण तुझ्या सुना नाही का निगेटिव्ह शोधतात कशात पण. किती काही त्याच्यासोबत चांगलं बोलायला गेलं ना तर वाईटच वाटते त्यांना.
चांगलं बोललं तिकडून पण वाईट वाटते, वाईट बोललं तिकडून पण वाईट वाटते. मग मी काय करणार आहे? म्हणजे तिचं कौतुक करून राहिली होती, तिने वेगळा अर्थ काढला त्याचा. पण वाईट वाटण्यासारखं मी काय बोलली तिला? मी कधी तिला शिव्या दिल्या की काय? ओढूला सुनेचं पाणी येऊन राहिलं तर. पण माझ्या म्हणणं आहे, कायले बोलतं मंदा? काही गरज नाही ना बोलायची, काहीच नको बोलत जाऊ. अगं बाई, मग काय तोंडाला आम्ही चिकट पट्टी लावायची की काय? तू तर काही बोलून राहिली. तुझे सुना खूप लढायचे आहे. बोलू नको म्हणे, बोलू नको. जिथं बोलायचं तिथं बोलणारच ना आम्ही. आणि आम्ही कुठं वाईट बोललो? एवढं तुला पाणी येऊन राहिलं तर. आणि हे बघ, माझ्या पोरीसमोर बोलू नको मला, समजलं ना? 2 दिवस यांच्या घरी या तर नेहमीच आहे. काय जिवायचं की काय तिथं आलं म्हणजे यांचं? नाहीतर काय, एवढं काय बोलली दीदी? तू पण ना मम्मी एका साईडने बोलते नेहमी. सांग बी, एवढं मोठं बोलतात लगे मध्ये आणि काय बोललो म्हणणे आहे बी यायची तो. तुम्ही हो पोरी हो, हे नका खात जाऊ असं. आणि तुमच्या माया काही स्वयंपाक करत नाहीत वाटते, असंच खाऊ घालतात वाटते तुम्हाला. हो मग आजी, मम्मी स्वयंपाकच नाही बनवत लवकर. मम्मी पण हेच खाते घरी, इथं पण आणायला लावते. ते आहे तिकडे मोकाट, स्वयंपाक पाणी करत नाही, काही नाही. असं काही पाकिटं खातात, इथे तसंच पायतात. अगं रे खाच्या. बरं बाई, खाऊन घे.